पुढची बातमी बघूयात। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंवरती अश्लील फोटोंच्या प्रकरणी आरोप करणाऱ्या महिलेला आता अटक झाली आहे। हे प्रकरण मिटवण्यासाठी 3 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा या महिलेवरती आरोप आहे। 3 कोटींपैकी 1 कोटी रुपयांची रक्कम स्वीकारत असताना या महिलेला साताऱ्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे। दरम्यान जयकुमार गोरेंनी अश्लील फोटो पाठवल्याचे आरोप या महिलेने केले होते। हे प्रकरण न्यायालयामध्ये गेलं। न्यायालयाने जयकुमार गोरे यांची निर्दोष अशी सुटका सुद्धा केली होती। मात्र अधिवेशनाच्या तोंडावरती या महिलेने पुन्हा एकदा गोरेंवरती आरोप केले। मात्र आता त्या महिलेला अटक करण्यात आल्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागलंय। तर यावरती शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। बघूयात। 1 कोटी रुपये त्या महिलेला दिले। 1 कोटी रुपये कॅश देणाऱ्याकडे आलेच कुठे? ह्याच देशाने, ह्याच सरकारने, ह्याच डबल इंजिन सरकारने नोटबंदी केली ना। एक तर या महिलेने नक्की मागितले का सरकारचा काही खोटा नाटा खेळ आहे हे स्पष्टीकरण सरकारला द्यायला लागेल। आणि दुसरी गोष्ट, नक्की त्या महिलेकडे काय मिळालं का त्या महिलेच्या पिशवीत ते टाकलं का काय, हा खूप गंभीर विषय आहे। त्याच्यामुळे हे आरोप आम्हाला कळले पाहिजेत कोणी केलेत। आणि एवढा 1 कोटी रुपये कॅश हे आले कुठे ह्याची ईडी सीबीआयची चौकशी झाली पाहिजे। ज्या प्रकारे त्या पत्रकाराला अटक केली, ज्या प्रकारे तुषार खरातला अटक केली, त्याच प्रकारे त्या महिलेला अटक केली। कायद्याचा पूर्णपणे हा गैरवापर आहे, मिसयूज ऑफ पॉवर। पोलीस, महाराष्ट्र हे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पोलीस स्टेट बनलेलं आहे। पोलीस काही करतात आणि पोलिसांना कोणते आदेश दिले जातात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।